पुढची बातमी सुद्धा नाशिकमधून टीसीएस प्रकरणामध्ये पीडितेने एक धक्कादायक खुलासा केलाय। धार्मिक कट्टरता आणि वैयक्तिक आयुष्यावर अश्लील शेरेबाजीचे आरोप तिने केलेत। प्रशिक्षण काळातच मानसिक छळ सुरू झाल्याचा पीडितेने दावा केलाय। ऑफिसमध्ये नवीन तरुणींना प्लेयर म्हणून हिणवल्याचे आरोप करण्यात आले। अश्लील प्रश्न, हावभाव आणि जवळीक साधण्याचे प्रयत्न सुद्धा करण्यात आले। पीडितेने हे सगळे दावे केले। प्रशिक्षण काळातच मानसिक छळ सुरू असल्याचा पीडितेने दावा केलाय। अश्लील प्रश्न, हावभाव आणि जवळीक साधण्याचे प्रयत्न करण्यात आले होते, असे सगळे आरोप या पीडितेने केले। टीसीएस प्रकरणामध्ये पीडितेने धक्कादायक खुलासा केला। धार्मिक कट्टरता आणि वैयक्तिक आयुष्यावर अश्लील शेरेबाजीचे आरोप करण्यात आले। टीसीएस प्रकरणाचा सुद्धा सध्या तपास केला जातो आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकाने सुद्धा इथे भेट देत तपासणी केली। त्यामुळे पीडितांनी यामध्ये नेमके काय काय दावे केले ते सध्या आपण पाहतोय। ऑफिसमध्ये नवीन तरुणींना प्लेयर म्हणून हिणवलं जायचं, सोबतच अश्लील प्रश्न, हावभाव आणि जवळीक साधण्याचे प्रयत्न करण्यात आले होते, असा सगळा खुलासा पीडितेने केला। आणि या सगळ्या संदर्भात सुद्धा अधिकची माहिती घेऊयात किरण गोटूर यांच्याकडून, आमचे नाशिकचे प्रतिनिधी। किरण, तर आपण पाहतोय की धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणामध्ये पीडितेने एक धक्कादायक खुलासा केलेला आहे। नेमकं या पीडितेने काय काय म्हटलं आणि त्या सगळ्या संदर्भात तपास सध्या कसा सुरू आहे? खरं तर कल्याणी, या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 7 संशयितांना नाशिक पोलिसांनी अटक केलेली आहे। हा सगळा जो टीसीएस मध्ये ही घडलेली घटना होती, या सगळ्या प्रकरणानंतर ही घटना संपूर्ण देशभर चर्चेत आलेली आहे। आता या सगळ्या तपासामध्ये अनेक धक्कादायक खुलासा ज्या इथे होताना आपल्याला बघायला मिळतोय। पीडितेने विशेष करून अनेक गंभीर जे आरोप आहेत या संशयितांवरती केलेला आहे, अशा पद्धतीची फिर्याद या पीडितेंकडून देण्यात आलेली आहे। अनेक गोष्टीसाठी हे जे संशयित जे अटकेमध्ये आहेत ते संशयित जवळ यायचे आणि शरीराला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचे, अत्यंत अश्लील अशा भाषेत ते आमच्याशी संवाद साधायचे, अशा पद्धतीचे गंभीर आरोप पीडितांकडून करण्यात आलेले आहेत। आणि त्याच पद्धतीने वेगवेगळ्या कारणासाठी आमच्यासोबत बोलत असताना अश्लील शब्दामध्ये ते बोलायचे, धार्मिक भावना दुखवले असे वक्तव्य ते वापरायचे, अशा पद्धतीचे आरोप पीडितांकडून करण्यात आलेला आहे। आणि वेगवेगळे खाजगी आयुष्याबद्दल सुद्धा हे सगळे संशयित आम्हाला विचारायचे, अगदी म्हणजे जे घरातले गोष्टी असतात, नवऱ्यासोबतच्या ज्या गोष्टी असतात, अशा गोष्टी सुद्धा खाजगी ज्या आयुष्याची ज्या गोष्टी असतात ते सुद्धा विचारून आमच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीचं एक जे आहे ते वाक्य हे सगळे जे उच्चारायचे, अशा पद्धतीचे पीडितेंचा आरोप आहे। आणि या सगळ्या प्रकरणी आतापर्यंत वेगवेगळ्या अँगलनी तपास करण्यात आलेला आहे। आतापर्यंत 7 संशयित अटकेत आहेत। नाशिक पोलिसांच्या व्यतिरिक्त काही केंद्रीय तपास यंत्रणा सुद्धा या सगळ्या प्रकरणाचा तपास करताना आपल्याला बघायला मिळतोय। पण या सगळ्या तपासामध्ये अशा पद्धतीचे वेगवेगळे धक्कादायक खुलासे आता जे होताना बघायला मिळतात। नक्कीच धक्कादायक खुलासे समोर येतात किरण, त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता तपास कसा होतो हे देखील पाहावं लागेल। धन्यवाद किरण माहितीसाठी।